मारुती एंटरप्राइजेस। आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध। ड्रेस मटेरियल मिळेल। प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर, हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25। आमदार मोनिका राजळे यांना राज्यातील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी मागणी अहिल्यानगर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन एडके यांनी करून पाथर्डीच्या खोलेश्वराकडे साकडं घातलंय। शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांनी हॅट्रिक करत विजय मिळवलाय। भाजपानं महिला प्रतिनिधी म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी, यासाठी राजळे समर्थक भाजपाचे नितीन एडके यांनी रविवारी पाथर्डी शहरातील प्रसिद्ध प्राचीन खोलेश्वर मंदिरात महादेवाची आरती केली आणि साकडं घातलंय। शेवगाव पाथर्डी मतदारसंघाला गेली 30 वर्षांपासून कधीही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। पाथर्डीसारख्या ग्रामीण भागाला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास आणखी विकास होईल, त्यामुळे महायुतीनं राजळे यांना संधी द्यावी असं साकडं खोलेश्वराकडे घातलं गेलंय। भाजपाचे आमदार मोनिका राजळे यांनी या मतदारसंघामध्ये सलग 10 वर्षे प्रतिनिधित्व करून सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विकास कामं झपाट्यानं मार्गी लावली आहेत। एक संयमी आणि कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या रूपानं दुष्काळी भागाला मंत्रिपद मिळून या भागाचा विकास होईल, त्याचबरोबर या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत होईल। यामुळे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मोनिका राजळे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी नितीन एडके यांनी केली आहे। आज आता मोनिकाताईची हॅट्रिक झाल्यामुळे आज आम्ही महादेवाची आरती करून त्यांच्यासाठी मंत्रिपदासाठी मागणी केली। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाथर्डी तालुक्याला 30 वर्षापासून मंत्रिपद नाही। पाथर्डी तालुका हा ग्रामीण भाग आहे। या ग्रामीण भागाचा विचार करून ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी आमदारताईंना एकदा आमदार न होता त्यात हॅट्रिक करून 3 वेळेस आमदार झालेले आहेत। त्याच्यामुळे आमदार मोनिका राजळे यांना मंत्रिपद देण्यात यावं अशी देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी करतो। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की लाडक्या बहिणीचे जे योजना आपण महाराष्ट्रभर राबवली भारतीय जनता पार्टीने आणि महायुती सरकारने, या दृष्टिकोनातून महिला आमदार ह्या 3 वेळेस ज्यावेळेस हॅट्रिक करतात त्यावेळेस त्यांना मंत्रिपद देण्याचे त्या योग्य आहेत। या दृष्टिकोनातून त्यांचा एकदा विचार करण्यात यावा असं मी सरकारला आणि महायुती सरकारला मागणी करतो मोनिकाताई राजळे यांच्यासाठी। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।